अबोली या मालिकेच्या 23 सप्टेंबरच्या भागामध्ये अबोली आता इकडे चांगलीच राघूवरती चिडलेली असते आणि राघू, तू हे तुझ्या नोकरीसाठी केलंस? अगं, नोकरी पैसा या गोष्टी तुला नात्यांपेक्षा जास्त महत्त्वाच्या वाटल्या? यावरती राघू म्हणते, हो वाटल्या, कारण आता या सगळ्यामध्ये मी फक्त आणि फक्त माझं करिअर, माझा स्वतःवरती कॉन्सन्ट्रेट करणार आहे. मला या सगळ्यामध्ये कुणीही सांगायचं नाही की मी काय करायचं, मी काय करायचं नाही. मला जे वाटेल तेच करायचं आहे. मी तुमच्या सगळ्यांच्या सोबत राहूनसुद्धा तुमच्यामुळे मला काय मिळालं हे मला चांगलंच माहिती आहे. त्यामुळे आता माझ्यासाठी जो योग्य निर्णय असेल तोच निर्णय मी घेणार. मला याच्यामध्ये कोणीही अडकवू शकत नाही. असं म्हटल्यावर ती चिडलेली रमा खाडकन एक आता राघूच्या थोबाडीत देते आणि राघू, तू इतक्या खालच्या पातळीला उतरशील असं मला वाटलं नव्हतं. अगं, स्वतःच्या भावाचा बळी देऊन तू तुझ्या नोकरी मिळवणार? अगं राघू, इतकी नीच तू असशील असं मला वाटलं नव्हतं. माझ्या दोन्ही मुली या सगळ्यामध्ये इतक्या खालच्या पातळीला उतरतील असं मला कदापि वाटलं नव्हतं. असं म्हणत चिडलेली रमा राघूच्या कचकन थोबाडीत देते आणि आता मी हरले, खरंच या अशा निर्लज्ज मुलींच्या पुढे मी हरले असं म्हणायला लागते. राघू म्हणते, मग तो काय दरवेळेला बरोबरच वागतो का? मला नाही वाटत मी जे केलं ते काही चुकीचं आहे, मी बरोबरच केलंय असं म्हणत निर्लज्ज राघू तरीसुद्धा आपला स्तोरा मिरवत असते. आता या सगळ्यामध्ये अंकुश खूप चिडलेला असतो, कारण आता राघूचं बोलणं त्याच्या मनाला खूप 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 लागलेलं असतं आणि त्यामुळे तो खूप अस्वस्थ असतो. आपल्या रूममध्ये येऊन भिंतीवरती आपलाच हात आपटत असतो. तोपर्यंत अबोली येते आणि सर, तुमचं काय चाललंय, काय चाललंय? हे सगळं काहीतरी करू नका, तुमचा हात आवरा, तुमच्या हाताला लागेल. अंकुश म्हणतो, नाही अबोली, या सगळ्यामध्ये कदाचित मला असं वाटतंय मीच कुठेतरी कमी पडलेलो आहे. अबोली म्हणते, सर काय बोलताय? अंकुश म्हणतो, हो अबोली, म्हणजे राघूला समजून घेण्यामध्ये आपण कमी पडलोय का? मला एक गोष्ट सांग, राघू अशी का वागतेय? आपली काहीतरी चुकी असेल का? अबोली म्हणते, नाही सर, असं काहीही नाही आहे. यावरती अंकुश म्हणतो, एक एक करत माझी सगळी माणसं माझ्यापासून लांब चाललेली आहेत. अबोली, तू मला सोडून कुठे जाऊ नकोस, मी तुझ्याशिवाय नाही जगू शकत. यावरती अबोली म्हणते, सर तुम्ही काळजी करू नका, मी तुम्हाला सोडून कुठे कुठे जाणार नाही असं म्हणत अबोली अंकुशला मिठी मारते. पण त्यानंतर मात्र अबोली पुढची जी स्टेप घेते ती स्टेप खूप भयानक असते. अबोली अंकुशच्या समोर घटस्फोटाचे पेपर धरते आणि सर याच्यावरती सह्या करा असं म्हणते. अंकुश म्हणतो, अबोली काय बोलतेस? आत्ता तर तू मला म्हटली होतीस की मला सोडून कुठे जाणार नाहीस, काय आहे तुझं वागणं? यावरती अबोली म्हणायला लागते, अंकुश सर, या सगळ्यामध्ये तुम्हाला हे निर्णय घ्यावाच लागेल, कारण जर तुम्हाला तुरुंगातून सुटायचं असेल तर तुम्हाला या पेपरवरती सह्या करायला लागतील. अंकुश म्हणतो, मी जेलमध्ये गेलो तरी चालेल, मी फासावर लटकलो तरी चालेल, पण मी या पेपरवरती सह्या करणार नाही. त्या श्रेयसचा डाव मी कदापि यशस्वी होऊ देणार नाही. यावरती अबोली म्हणते, सर ऐका, हे तुम्हाला करावंच लागेल माझ्यासाठी. अंकुश म्हणतो, ना तुझ्यासाठी ना कुणासाठी, मी हे करणार नाही म्हणजे नाही असं म्हणत अंकुश आपल्या मतावरती ठाम असतो. अबोली कितीही म्हटली तरी या पेपरवरती मी सह्या करणार नाही असं तो सांगतो. त्यावरती अबोली सांगत असते, सर ऐका ना, पण अंकुश ऐकायला तयार नसतो. इकडे आता नीता सांगत असते श्रेयसला, श्रेयस तू काय डोक्यावरती पडलायस का? म्हणजे आता राघूने तुला मदत केली, तुला ते पेपर आणून दिले, तुला ते सगळे पुरावे दिले, हे तूच अबोलीला सांगितलंस? अरे म्हणजे जी लोक तुला मदत करतात त्या लोकांचं नाव गुप्त ठेवणं हे तुझं काम आहे ना, तर तू उलट त्या लोकांचं नाव समोर सांगून असं एक एक करत सगळ्या लोकांना आपल्यापासून तोडत आहेस. तुला अक्कल आहे का? या सगळ्यामुळे एक एक करत माणसं तुझ्यापासून निघून जातील. श्रेयस म्हणतो, काळजी करू नकोस, त्या अंकुश अबोलीचा प्लॅन आहे ना, हा प्लॅन मी कसा उद्ध्वस्त करतो ते बघ. इकडे अबोली सांगत असते, सर तुम्ही मला वचन द्या, या सगळ्यामध्ये तुम्ही पेपरवरती सह्या करा आणि यापुढे मी जे सांगेन तेच करणार आहे. यापुढे आपल्याला वेगळं राहावं लागेल, मी तुमच्यापासून खूप लांब राहणार आहे. काहीही झालं तरी सुद्धा आता आपण एकत्र नाही राहू शकत. या सगळ्यामध्ये
पण आपल्याला खोटं खोटं हे करावं लागेल. अंकुश म्हणतो खोटं खोटं. यावरती अबोली म्हणते सर हो, आपल्याला नाटक करावं लागेल, कारण या सगळ्यामध्ये जर आपण हे नाही केलं तर आपण श्रेयसचा प्लॅन उद्ध्वस्त करू शकत नाही. असं म्हणत असताना हे सगळं आता इकडे ऐकते राघू, आणि राघू नीताला कॉल करते आणि म्हणते अगं नीताताई, तुला माहिती आहे का, अंकुश आणि अबोली काहीतरी नाटक करून श्रेयसला अडकवण्याचा प्रयत्न करणार आहेत. नीता म्हणते काय, नक्की काय आहे ग प्लॅन? आता इकडे राघू काहीतरी प्लॅन सांगणार, तितक्यात तिला आता मात्र रमा आवाज देते राघू इकडे ये, असं म्हणत ती राघूला आवाज देते. राघू म्हणते आई मला सध्या आतमध्ये बोलवते आहे, आत्ता सध्या मला बोलता येणार नाही, पण मी तुला सांगते यांचं काहीतरी नाटक आहे, असं म्हणत राघू अर्धवट माहिती नीताला देते. त्यानंतर नीता फोन ठेवते आणि म्हणते श्रेयस ऐकलंस ना, मी तुला तेच सांगत आहे, अबोली सहजासहजी तुझी कधीच होऊ शकत नाही, ती या सगळ्यामध्ये तुला, मला नाही वाटत की तुला साथ देईल. यावरती आता मात्र इकडे चिडलेला श्रेयस म्हणतो मला माहिती आहे, मी ऐकले, परत परत तीच गोष्ट सांगण्याची तू मला गरज नाही आहे, पण एक गोष्ट लक्षात ठेव, ती जर का माझ्यासोबत नाटक करत असेल तर मला सुद्धा हे नाटक उतरवायला वेळ लागणार नाही. इकडे अबोली अंकुशला सांगत असते सर, काहीही झालं ना तरी सुद्धा घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करा, आणि त्यानंतर जे काही करायचं ना ते मी तुम्हाला सांगेन, त्याच पद्धतीने सगळं झालं पाहिजे, असं म्हणत अबोली या सगळ्यामध्ये अंकुशला आपल्या परीने समजवण्याचा प्रयत्न करते आणि जबरदस्त नाटकाचा प्लॅन करते. या सगळ्यामध्ये तुम्हाला माझ्यावरती संशय पण येईल, तुम्हाला असं वाटेल पण की मी हे नाटक नाही करत आहे, पण तुम्हाला माझ्यावरती विश्वास ठेवायला लागेल, असं म्हणत अबोली अंकुशला विश्वासात घेत श्रेयसचा जबरदस्त प्लॅन करून तिचा कार्यक्रम करण्याचा अचूक तिचा प्लॅन असतो. तोपर्यंत इकडे आता नीता सांगत असते बघितलंच ना राघू, ही लोक दिसतात तशी नाहीये, आता अंकुश अबोली नाटक करणार आहेत, पण या सगळ्यांच्या नाटकाचा पर्दाफाश करण्यासाठी श्रेयस इकडे आलेला आहे. श्रेयस आता इकडे यायला निघालेला आहे आणि आत्ता बघ खरी कशी गंमत येणार आहे ते. आता म्हटल्यावरती राघू म्हणते बरं झालं मी वेळेवरती श्रेयसला सगळं कळवलेलं आहे, आता या सगळ्यामध्ये मला सुद्धा यांची गंमत बघायला खूप मजा येणार आहे. निर्लज्ज राघू आणि निर्लज्ज नीता, ज्या भावाच्या जीवावरती इतकं सगळं आयुष्य काढलेलं असतं, त्याच भावाच्या जीवावरती उठलेल्या निर्लज्ज मुली आता या सगळ्यामध्ये काहीतरी कारस्थान करणार. तोपर्यंत तिकडे आता श्रेयस येतो. श्रेयस आल्यावरती श्रेयस आता अबोली अबोली असा आवाज द्यायला लागतो. तोपर्यंत तिकडे आता रमा येते आणि तू इथे आता का आलायस? यावरती श्रेयस म्हणतो असं काय करताय, जावयांचे स्वागत करण्याची ही तुमची पद्धत तरी कुठली? अहो जावई जर का घरामध्ये आलेला आहे तर त्याचं स्वागत करायला नको का? अबोली असं म्हणत तो आता अबोलीला बोलवतो आणि अबोली झालं का, मी तुला जे सगळं सांगितलं होतं ते तुला समजलंय ना, असं म्हणत अबोलीला तो म्हणतो. अबोली श्रेयसला म्हणते श्रेयस तू आत ये, असं म्हणत ती श्रेयसला आतमध्ये बोलवते. श्रेयस म्हणतो तू जर का मला आत बोलवत आहेस तर मला आत यायलाच पाहिजे, असं म्हणत श्रेयस आत येतो. अबोली त्याला बसायला सांगते आणि त्यानंतर अबोली म्हणते सर या पेपरवरती सह्या करा. अंकुश सर तुम्ही या पेपरवरती सह्या करा. अंकुश म्हणतो कसले पेपर? यावरती अबोली म्हणते घटस्फोटाचे पेपर आहेत सर, जर तुम्हाला या सगळ्यातून सुटायचं असेल तर तुम्हाला या पेपरवरती सह्या करायला लागतील. यावरती अंकुश म्हणतो नाही अबोली, मी या पेपरवरती सह्या करू शकत नाहीये, मी ह्या श्रेयसचा प्लॅन यशस्वी होऊ देऊ शकत नाही. यावरती अबोली म्हणते सर असं काय करताय, जर तुम्हाला या सगळ्यामध्ये तुम्हाला निर्दोष सुटायचं असेल तर मात्र तुम्हाला या सगळ्यामध्ये आता सही करावीच लागेल, कारण श्रेयस तुम्हाला असा तसा सोडणार नाही. यावरती अंकुश म्हणतो माझा जीव गेला तरी चालेल, मी त्या श्रेयसचं काही ऐकणार नाही आणि तू का त्याचं ऐकतेस? यावरती अबोली म्हणते सर या सगळ्यामध्ये त्याला आणू नका, हा निर्णय माझा आहे. अंकुश म्हणतो का, त्याला बोलल्यावरती तुला इतकं वाईट का वाटते? अबोली म्हणते सर मी तुम्हाला सांगितलं ना, मी जो निर्णय घ्यायचा तो घेतलेला आहे, तुमच्यासाठी मी हा निर्णय घेतलाय, तुम्हाला पेपरवरती सह्या करायला लागतील, मी तुम्हाला म्हटलं ना. यावरती अंकुश म्हणतो तू कितीही काही बोललीस, तू कितीही माझ्यावरती जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केलास, मी सही करणार नाही म्हणजे नाही. आता इकडे अंकुश हे सगळं बोलत असताना श्रेयस, नीता आणि आता राघू हे सगळं ऐकत असतात आणि यांची तर खरोखरचीच भांडणं चाललेत. नाटक तर नाहीच आहे हे सगळं, म्हणजे हेच सगळं करता करता यांची खरोखरची भांडणं सुरू झालीत असं आता सगळ्यांना वाटतं. आणि त्यामुळे मग मात्र आता इकडे अबोलीच्या नाटकावरती विश्वास बसल्यावरती श्रेयस त्याचा प्लॅन चेंज करतो. त्यावरती अबोली म्हणते सर
तुम्हाला सही करावीच लागेल. आता मला इथे तुमच्यासोबत थांबता येणार नाही. त्यावरती अंकुशला आता मात्र इकडे श्रेयस म्हणतो, बास झालं, हे सगळं झालंय ते. अबोली तुला माझ्यासोबत यावं लागेल. असं म्हणत श्रेयस अबोलीला आपल्यासोबत यावं लागेल असं म्हणतो. यावरती अबोली म्हणते, श्रेयस मी तुझ्यासोबत यायला तयार आहे, फक्त अंकुश सरांना या पेपरवरती सह्या करू दे. अंकुश हट्टाला भेटतो. अबोली म्हणते, सर तुमच्याकडे दुसरा पर्याय नाही आहे, कारण मी आता इथे तुमच्यासोबत राहू शकणार नाही आहे. असं म्हणत अबोली हट्टाला भेटते. ते अंकुश पण हट्टाला भेटतो. काहीही झालं तरीसुद्धा मी या पेपरवरती सह्या करणार नाही. तुझा जर हट्ट असेल तर माझा पण हट्ट आहे. असं म्हणत अंकुश हट्टाला भेटतो, अबोली हट्टाला भेटते आणि या सगळ्यामध्ये श्रेयसचा विश्वास बसतो की या दोघांचं भांडण चाललंय. श्रेयस म्हणतो, चल अबोली आपल्याला निघायला पाहिजे, आणि चक्क अबोली श्रेयसच्या सोबत निघते. त्याला असं वाटतं अबोली आडेवेडे घेईल किंवा काहीतरी हे करेल किंवा मला या सगळ्यामध्ये काहीतरी बोलेल, पण अबोली तर यायला तयार झाले. म्हणजे खरंच या दोघांचं भांडण झालंय का, आणि खरंच याला सोडवायला अबोली माझ्यासोबत येते का हे चेक करण्यासाठी आता मात्र श्रेयस अबोलीला म्हणतो, मी तुला आईला भेटवायला चाललोय. आणि मग तो आपल्या आईला भेटवायच्या निमित्ताने अबोलीला गाडीमध्ये बसवतो. गाडीमध्ये बसवल्यावरती तो अबोलीच्या तोंडाला कसला तरी स्प्रे मारतो. स्प्रे मारल्यावरती अबोली बेशुद्ध होते. मग अबोलीला तो घरी नेतो. चित्रविचित्र अवस्थेमधले तिचे आता फोटो काढतो. फोटो काढून ते फोटो मुद्दाम तो आता अंकुशला म्हणजे नीता आणि राघूला पाठवतो, जे तो अंकुशपर्यंत पोहोचते. आणि आता इकडे नीता म्हणते, कसले फोटो काढलेत अबोलीने, झालं म्हणजे अबोली मनापासूनच तिकडे गेलेली आहे. असं म्हणत नीता मुद्दाम श्रेयसचे आणि अबोलीचे फोटो इकडे आता अंकुशला दाखवते. अंकुश ते फोटो पाहतो आणि आता नीताकडे रागारागाने पाहायला लागतो. नीता म्हणते, माझ्याकडे काय बघतोस, हा सगळा श्रेयसचाच प्लॅन आहे, श्रेयसनेच हे सगळं केलेलं आहे, तुला माहिती आहे का. असं म्हणत आता अबोली पण या सगळ्यामध्ये श्रेयसला फॉर आहे असं आता ती अंकुशला सांगते. ॲक्च्युली आधीच अंकुश आणि अबोलीचं ठरलेलं असतं. काहीही झालं तरी हे नाटक करायचं. अंकुशला संशय पण येऊ शकतो हे अबोलीने ऑलरेडी सांगितल्यामुळे. आता मात्र या दोघांचं नाटक यशस्वी होत या सगळ्यामध्ये अंकुश आणि अबोली श्रेयसला कसे अडकवणार पाहणाऱ्यांचक ठरणार.